पंकजा मुंडे यांच्या जीवावर आमदार झाले आणि आता त्यांच्यावरच टीका करतायत। नाव न घेता प्रीतम मुंडे यांची आमदार प्रकाश सोळंकेंवर टीका। परळीच्या दोन्ही बहीण भावांनी माझ्या विरोधात काही न उभं करत मला पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं, सोळंकेंनी केला होता आरोप। शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचं राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र। संजय राऊतांच्या भाषेविरोधात पत्र लिहित तक्रार। राऊत शिवीगाळ करतात, अभद्र भाषा वापरतात, राऊतांवर तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल करा, पत्रातून मागणी। महिलांबाबत शिव्या देण्याचं प्रमाण जास्त, याबाबत आम्ही गंभीर। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया। जनप्रतिनिधींकडे बोलण्याचं आणि वागण्याचं शहाणपण असावं, अन्यथा महिला आयोगाला पावलं उचलावी लागतील, रहाटकरांचा इशारा। महिला आरक्षण विधेयकासाठी इतर पक्षातील खासदारांचा पाठिंबा। इतर पक्षातील खासदार इंडियात सहभागी होत असल्यानं महिला विधेयक मांडण्यासाठी मोठी मदत होणार। महिला आरक्षण विधेयकावरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा दावा। लोकसभेत महिला विधेयक येणं महत्त्वाचं, रक्षा खडसे यांचं वक्तव्य। राज ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्यांना अल्टिमेटम। एसआयआर संदर्भातील कामाला वेग द्या, घरात बसून राहू नका। राज ठाकरे यांच्या कडक शब्दात सूचना। शेवटचं सांगतोय, कामाला लागा, पदावरून हटवलं तर माझ्याकडे येऊ नका, असाही इशारा। ठाकरेंचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं एकत्र तिरुपती बालाजी दर्शन। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दोन्ही नेत्यांचं एकत्रित देवदर्शन नवस फेडण्यासाठी तिरुपती बालाजीला गेल्याची सूत्रांची माहिती। खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। केतनला टक्कल असल्यानं सियाला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं। केतन अग्रवाल विग वापरत असल्यानं सियाला खटखत होतं। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक बाब समोर। मयत केतन अग्रवालच्या आई वडिलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, केतनच्या वडिलांची मागणी। तर दोषींना कठोर शिक्षा देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर लोहगड प्रकरण अनाकलनीय, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लोहगड हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून निकम यांची नियुक्ती। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम खटला चालवणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी उज्ज्वल निकम यांना फोन करून खटला चालवण्यासंदर्भात सांगितलं। अग्रवाल कुटुंबियांनी फडणवीसांकडे केली होती विनंती।